सासूबाई, आता तुम्ही उगाच नका ना शंका काढू. आणि त्यांना लाज वाटली असती तर एवढी पार्टी कशाला दिली असती त्यांनी? एवढ्या सगळ्या लोकांना कशाला बोलवलं असतं ना? हो आजी, मला पण दादानी जो विचार केलाय ना तो योग्य वाटतोय. बरं सारंग, सगळेजण वाट बघतात तुम्हा दोघांची. आधी ओळख करून देते. हं? या. हो. या गोदामई आहेत. यांचा खूप विश्वास आहे यांच्यावर. कल्याण वस्तू. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसतोय, पण तुमच्या चेहऱ्यावरील छटा तुमच्या संघर्षाची कथा सांगतायत बरं का. पण इथपर्यंतचा तुमचा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक अडचणींवर तुम्ही हातात हात घेऊन मात केलीत. बरोबर ना? तुम्ही एक एकटे ताकदवान सामर्थ्यवान आहातच, पण तुम्ही एकत्र येऊन तुमची शक्ती कुठल्याही प्रसंगाला, कुठल्याही संकटाला पायावर लोळण घ्यायला लावू शकते. पण लक्षात ठेवा, तुमच्या लोकांनी तुम्हाला स्वीकारलं आहे, पण संघर्ष अजून संपलेला नाही. अजून बऱ्याच परीक्षांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, पण तुम्ही त्यावर मात कराल अशी मला खात्री आहे. इथे लक्ष द्या जरा. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आज आपण सारंग आणि मुक्ताच्या प्री वेडिंग पार्टीसाठी इथे जमलो आहोत. या पार्टीमध्ये तुमच्यासाठी एक सॉलिड सरप्राईज आहे. आता पार्टी सुरू झालीच आहे तर सरप्राईज पण सांगून टाक. तर आपण या प्री वेडिंग पार्टी सोबत करणार आहोत या दोघांचा एक छोटेखानी साखरपुडा. अरे जोरात टाळ्या वाजवा. साखरपुडा? अरे म्हणजे विधिवत नाही रे, म्हणजे त्या थीम मधली एक अशी महत्वाची गोष्ट करणार आहोत आपण. रिंग सेरेमनी म्हणजे ते अंगठ्या एक्सचेंज करणं. आत्या, हे बघ, म्हणजे रिंग सेरेमनी हा आमच्यासाठी खूप महत्वाचा इव्हेंट आहे. आय मीन, तू जो प्लॅन करतेस ना तो खरंच चांगला आहे. सारंग, अरे बॉलिवूड थीमची पार्टी आहे ना, म्हणून ही रिंग सेरेमनी. मी म्हटलं ना, विधिवत असं काही नाहीये. असं फक्त अंगठ्या एक्सचेंज करायच्या, दॅट्स इट. आणि तू काय रे सारखा माझ्यावर संशय घेत असतोस? हे बघ आत्या, तसं काहीच नाहीये. हे बघ, मला इतकंच म्हणायचंय की आमची एंगेजमेंट होते, आमच्यासाठी खूप महत्वाचा इव्हेंट आहे आणि त्यासाठी मुक्ताचे आई वडील इथे असायला हवे होते ना. खरं तर ते पार्टीसाठी पण इथे असायला हवे होते. का नाही येत ते इथे? ते हा, अरे वेळ असेल ना त्यांना. हो आत्या, अगं पण आपण जर त्यांना इन्व्हाइट केलं तरच कळेल ना. आई, आई, तुला सुद्धा वाटलं नाही का की त्यांना बोलवावं? अरे फक्त पार्टीचं ठरलं होतं म्हणून मी फार लक्ष नाही दिलं. आणि रिंग सेरेमनी वगैरे सगळं आत्ताच ठरतं ना, मला माहितीच नव्हतं रे सारंग. रावसाहेबांनी फक्त मुक्ताची नाही, तिच्या अख्ख्या कुटुंबाची ओळख करून द्यायला पाहिजे. हो आजी, एवढं काही नाही, गडबड विसरले असतील. लक्षात नाही राहिलं की लक्षात होतं, पण तुम्ही त्यांना इन्व्हाइट करायचं टाळलंय. हे मला समजलं पाहिजे आणि आता त्यासाठी मला दादांशी बोलावं लागेल.
मी येतोच. मुक्ता चल. अहो पण तुम्ही मुक्ता चल ये. सारंग दादा अरे काय झालं? दादा तुम्ही आमच्यासाठी जे करताय म्हणजे ही पार्टी, आमचा विवाह सोहळा, हे खरंच खूप अनबिलिव्हेबल आहे. तुम्ही आमच्या सुखासाठी खूप धडपड करताय. पण दादा कसं आहे ना की सोहळ्याला जर सगळेच जण असतील तरच जास्त आनंद होतो आणि मजा सुद्धा खूप येते. आहेत की सगळे जणच आहेत. हो हो सगळे आहेत. तुम्ही मला चुकीचं समजू नका. आणि मी तुमच्यावर संशय घेत नाहीये. जे बोलायचे ते मन मोकळेपणाने बिनधास्त बोल. म्हणजे दादा मला इतकंच विचारायचं होतं की आमच्या या साखरपुड्याला मुक्ताचे आई वडील का नाही आहेत? मी पण तुझ्यावर संशय घेतोय असं मनातही आणू नकोस. पण तुला असं वाटतंय का की मी जाणीवपूर्वक हिच्या आई वडिलांना बोलवलं नाही? नाही दादा, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. हे बघ, साखरपुडा इतका आयत्या वेळेला ठरला की खरं तर बोलवायला वेळच मिळाला नाही. पण तरी सुद्धा तुझा विश्वास नाहीये का की मी हिच्या आई वडिलांना बोलवलं नसेल? एक मिनिट, आपण खरं खोटं करूया. मी व्याहींना फोन लावतो. आत्माराम शिंदे. दादा अरे थांब, स्पीकरवर टाकलाय. कित्ता वेळ कित्ता काहीतरी घेऊन ये ना. राहू द्या, तोडते मी. बोलते काय? मालकांचा फोन आहे. कुसुम मालकांचा परत फोन आलाय. हा मालक. नमस्कार व्याही, मी रावसाहेब बोलतोय. झाला का साखरपुडा? नाही, आमची साखरपुड्याची तयारी चालू आहे. काय झालंय, तुमची मुलगी आणि जावई माझ्या समोरच उभे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या साखरपुड्याला मी तुम्हाला निमंत्रणच दिलं नाही. तर जरा त्यांना सांगा की मी दिलं होतं की नाही. अहो बोलवलं नाही. अहो असं काय, तुम्ही पण कसे काय विसरले मालक? नक्की मीच सांगितलं होतं ना फोन करून. बोलवलं ना तुम्ही तर हॉटेलमध्ये राहायची सोय पण करतो असं पण म्हणले. पण आम्हीच म्हणलं की नको, इथं हळदीची कामं पडलीत. नाही, तरी सुद्धा मी आग्रह केला होता पण तुम्हालाच वेळ नव्हता. ठीक आहे. एवढं त्यांना खात्री वाटत नव्हती म्हणून फोन करून विचारलं. ठीक आहे. अण्णा, तुमची तयारी चालू द्या. इकडं पण लय गडबड आहे. आपण नंतर बोलू. बर. दादा, माफ करा.